आज 2-3 खूप मोठी कामं झाली आमची की एक तर म्हणजे माग आमच्या डेअरीमध्ये आग लागता राहिली आणि अरे माणूस आला पाहिजे की नको वेळेवर नाही करायचं म्हणजे काय माझी ड्रिल मशीन काय माहिती मला सांगितलं होतं काल त्या माणसाला कालच घेऊन या म्हणून कसं काल मागे पण काम चालू होतं आणि ह्याच्या वाट्या बघा यार मला याच्या वाटी इतक्या आवडल्यात ना हे बघा तुम्ही जवळून पण बघू शकता इथे मध्ये ना स्टोन आहे तिथे रेड कलरचा आतमध्ये एक स्टोन आहे त्याच्या साईड तर हे बघा गाईज ह्या 2 अशा काचा लावल्यात इथं माझं सगळं थोडंसं छोटं मोठं मेकअप सामान आहे बाकी तर सगळं मी कपाटातच ठेवलंय आणि त्याच्यानंतर इथे खायचं काय असेल तर ते आता वरणारी का माहिती थोड्या वेळाने भरून दाखवेल मी तुम्हाला तर तुम्ही खायचं ठेवणार आहे इथे थोडंसं मेकअपचं बॉडी लोशन वगैरे अजून ठेवायचं ठेवलं नाही सामान आणि एक काच अजून लावली आम्ही तर गाईज गुड मॉर्निंग सगळ्यांचं ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे पायल स्वयंपाक करते वाजल्यात 10:30 आणि पायल आज उशिरा उठली पायल काल दमली होती त्यामुळे पायलला आता खूप झोप आली होती मला स्वयंपाक करते कारण आम्हाला उपाशी जायला जमणार नाही दुपारी यायला उशीर होतो त्यामुळं पायल तुमच्यासाठी किती कष्ट करते बघा ह्याला काय कष्ट नाही म्हणा ह्याला कामच म्हणतात काम करते बघा आमच्यासाठी आम्ही उपाशी नको जायला म्हणून किती लवकर उठून आले बघा ना आजच उशीर झाला मला उठायला तर आता मी कालची बिर्याणी खाणार आहे गरम करून आणि निघणार आहे कारण उशीर झाला की यायला पण उशीर होतो ऊन लागतं खूप ऊन लागतं खूप चटके आणि बिर्याणी फक्त एकट्यालाच यायला बाकी सगळ्यांना चपाती भाजीच आहे संपलं का तुला पण नाही म्हणजे मी खाऊ शकते तू दिली तर मला थोडीशी चपाती केली आहे मी त्यात पीस किती त्यावर डिपेंड आहे तुला किती द्यायचं का नाही पीस नसेल तर तू भात घेऊ शकतेस काय विषय नाही ठीक आहे बाबा बाकी सगळ्यांना चपाती भाजी आणि आता प्रतीक खाणारे मस्तपैकी बिर्याणी गाईज मी एक रील बघितली होती आता 2-3 दिवसापूर्वी की लग्न झाल्यापासून कळलं की भांड्यांना पण पोरं होतात खरंय एक भांड कधी 1-2 म्हणजे नाही का 10-15 भांडी अशी निघतच नाही 50-100 भांडी निघतात डायरेक्ट घासायला आणि भांडी बघा केवढी असं वाटतंय भांडी सोडून पळून जावं एवढी भांडी बघून सगळ्यांचा नाश्त झालाय आणि आता घासते मी भांड्याच्या नंतर मला भरपूर काम आहेत आज प्रमोशनचे व्हिडिओ बनवायचे ते 2-3 काय 4 बनवायचे असेच छोटे मोठे भरपूर काम आहेत तर चला आता बघा मी काम आवरते पटकन आणि आज आम्ही थोडंसं घर रिन्यू करणार आहे तर तुम्ही ते काय करणार आहे मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवते ब्लॉग अजिबात स्किप करू नका गाईज ब्लॉग एंड पर्यंत बघा तर गाईज मी करत होते रील शूट आणि मी आज सकाळी कामाचा काहीच ब्लॉग नाही शूट केला का नाही केला ते पण सांगते कारण की रोज तेच बघून तुम्हाला पण कंटाळा येत असेल बरोबर ना तर आणि आता आम्हाला रिन्युएट करायचंय घरात तुम्हाला सकाळी जसं की मी सांगितलं की आम्ही जरा थोड्याशा ह्या साईडला आम्हाला आमची जी जागा आहे म्हणजे कपाटच्या साईडला जी जागा आहे तिथं आम्हाला काच लावायचे ते ज्या काच आम्ही तुम्ही बघितलं असेल ब्लॉग मध्ये ज्या त्या दिवशी आम्ही कट करून आणलेल्या कालच्या परवाच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल त्या कट करून आणलेल्या पण आता ते काकांना वेळ नव्हता यायला ते ड्रिल मशीनवाले काका आहेत तर त्यांना वेळ नव्हता यायला मग त्यांना सांगितलं की काका प्लीज तुम्ही या आज तरी नक्की या कारण की आहे ना इथं जर काचा नाही लावल्या तर माझा सगळा जो पसारा असतो फेस वॉश खायचं काय सामान असतं तर ते असं या साईडला ते पडून राहतं मी हे सगळं क्लीन केलंय कालच सगळं धुवून काढलंय कारण की मला ते काचा लावायच्या होत्या म्हणून आणि आता मला करायची एक रील शूट तुम्हाला इन्स्टाला ती बघायला मिळेल तर तुम्ही तर इन्स्टाला माझे व्हिडिओ बघतच असाल आणि गाईज मी खूप दिवसानंतर स्वतःसाठी काहीतरी मागवलंय आणि खूपच कमी प्राइस मध्ये मागवलंय ते तुम्हाला मी दाखवते कारण की आपल्या सबस्क्रायबर्स ताया म्हणजे माझ्या बहिणी खूप आहेत माझे सबस्क्रायबर्स ज्या बघतील आणि त्यांच्या पण हे उपयोगी येईल ही वस्तू हे बघा श्री कॉस्मेटिक अँड व्हरायटीज मधून मागवलं होतं मंगळसूत्र मागवलंय मी आणि इतकं सुंदर मंगळसूत्र आहे ना तर त्यासाठी मी खास तुम्हाला तुमच्याशी ही व्हिडिओ शेअर करतेय की मला ह्याची क्वालिटी इतकी आवडली आहे की तुम्ही स्वतःच बघा हे बघा लॉंग मंगळसूत्र आहे आणि ह्याच्या वाट्या बघा यार मला ह्याच्या वाटी इतक्या आवडल्यात ना हे बघा तुम्ही जवळून पण बघू शकता इथे मध्ये ना स्टोन आहे तिथे रेड कलरचा आतमध्ये एक स्टोन आहे त्याच्या साईडला पण छोटे बारीक स्टोन आहेत खाली असे छोटे घुंगरू टाईप मध्ये आहे आणि इथे पण नाही का असे स्टोन मध्ये कलरवाले मोती आहेत किती सुंदर आहे यार मला माझ्याकडे असं मंगळसूत्र नव्हतं
खरंच सांगते तुम्हाला. आणि माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे आले होते तर मी हे मागवलं. हे बघा, प्रतीक मला सारखं ओरडत असतं, तू सारखी शॉपिंग करती, सारखं हे घेती ते घेती, पण यार कधीतरी मी पण स्वतःसाठी घेतलं पाहिजे ना, बरोबर ना. सो त्याच्यामुळे मी हे मागवलं आणि खूप सुंदर दिसतंय. वाव गाईज, तुम्हाला पण पाहिजे असं ना मला कमेंट करा. कोण ताई बहिणी माझ्या बघत असतील तर तुम्हाला असं मंगळसूत्र घ्यायचं असेल तर प्लीज कमेंट करा यार, प्लीज. मी तुम्हाला नक्की लिंक देणार आहे. का देणार आहे? कारण की मला हे पर्सनली खूप जास्त आवडलंय गाईज. आता माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सारखं हेच मी वेअर केलेलं दिसेल, कारण की बघा ऑब्व्हियसली आपण गोल्डचं मंगळसूत्र सारखं घालू नाही शकत. आणि आजकाल तर अशा आर्टिफिशियल म्हणजे असे नाही का 1 ग्रॅम मध्ये वगैरे मंगळसूत्र खूप निघलेत आहे. हे शॉर्ट मध्ये पण मस्त जबरदस्त दिसतं यार. आणि आजकाल सोन्याचं जास्त कोण घालत पण नाही. सो हे मस्त आहे आपलं, कुठेही जा बिंदास जा, मस्त वाटते. प्रतीकला विचारते कसं वाटतंय. मला तर आधी ओरडला होता की तू कशाला मागवले म्हणून, पण गाईज ट्रस्टेबल पेज आहे खरंच. मी ह्यांचं हे ना पर्सनली तुमच्याशी शेअर करतेय. ट्रस्टेबल पेज आहे. मी नंबर देईन त्यांचा, तुम्हाला हे दाखवेल मी. श्री कॉस्मेटिक अँड व्हरायटीज असं नाव आहे त्यांच्या इन्स्टा पेजवरनं मी ऑर्डर केलं होतं. मी खूप सर्च केलं होतं पहिलं तर, नाही का ट्रस्टेबल असतं का असं तसं, तर खूप सर्च केल्यानंतर मला इतकं सुंदर मंगळसूत्र मिळालंय. सो त्यांच्याकडे भरपूर अजून व्हरायटीज जायचे ना. आता कुठं तुम्ही फिरायला घेऊन जावा ना मला, मी किती चांगलं आवरलंय. मस्त साडी पण घातली. रोज येऊन बसतील माझ्यासमोर, मी आवडले मला फिरायला घेऊन जा. पण असं वाटत नाही का एवढं बायकोनी चांगलं आवरलंय, जरा फिरायला घेऊन जाऊ कुठंतरी. फिरायला नाही, साधी कॉफी तरी प्यायला घेऊनच जाऊ शकता ना. एवढं टायमिंग कडे बघितलं माणसाचा जीव हे होऊन जायचा. कॉफी नाही, आता टी टाइम आहे. टी चहा पिया आणि दुरुस्त राहा. म्हणजे चहा बनवायचा मीच, प्यायचा पण मीच. काय ह्याला अर्थ आहे का? बनवायचा मी, तो द्यायचा पण मी, आणि मी पण परत प्यायचा. हा होय, ह्याला अर्थ आहे का? अर्थ हा प्रत्येक गोष्टीला असतो, तो फक्त काढता आला पाहिजे चांगल्या पद्धतीने, प्लीजच. आणि काल मम्मीचा बर्थडे किती घाई गडबडीत झाला ना. बापरे. आम्ही आलो, हॅपी बर्थडे टू यू, बाय बाय, चला 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 चला. हा ना. मग मला कपडे घालायचे चांगले, पायाला कपडे घालायचे होते, मम्मीला साडी घालायला लावायची होती, पण झालं आमच्या कामामुळे सगळा गोंधळ झाला. आणि मी ड्रेस पण काढून ठेवला होता वरती, की म्हणलं आता आले की बिर्याणी बनवून आले की पटकन ड्रेस घालून खाली जाईल, पण नाही झालं. सगळा प्लॅन फिसकटून गेला आमचा. आणि आम्ही पहिली गोष्ट सांगू तुम्हाला तर, मावशीला दोन्ही मावशींना बोलवलं फक्त, बाकी कोणाला बोललं नाही. कारण बाकीच्या पण नातेवाईकांना असं वाटलं की बा आम्हाला नाही बोललं तर. बर्थडे तुम्ही बघितलं असेल, मी दिवसाच केक आणला होता. हा ना, 100 रुपयेवाला, 100-150 रुपयेवाला. तर म्हणलं जास्त आम्ही सांगितलं झालं जास्त मोठा बर्थडे करणार नाही. आणि कसं ऐकायला बोलवलं, पाहायला नाचली होती बिर्याणी 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 म्हणून बिर्याणी केली, बाकी काही नाही. हा, ते मी माझ्या ह्याच्यानेच केलं. बिर्याणी काय अशी मम्मीला आवडते वगैरे काही नाही, मला आवडती बिर्याणी. म्हणजे असं कसं मम्मीचा बर्थडे म्हणल्यावरती असं नॉर्मल बर्थडे करायचं, पण खायला पण चांगलं गेलं पाहिजे ना. मम्मी म्हणत होती की नको एवढं, तू कधी करणार आता, एवढं लय वेळ लागेल तुला, आणि बिर्याणीची भांडी पण लय पडतात ना. तर मम्मी सारखी मला ओरडत होत्या. मी म्हटलं नाही राहून द्या, तुमचा बर्थडे ना, मी करणार म्हणजे करणारच. केली मग मी फायनली बिर्याणी, खूप मेहनतीने, आणि खूप छान झाली होती. बिर्याणी केली. प्रतीक व्लॉग नाही एंड करणार मी, माझा हात दुखतोय, माझी पाटण दुखती, मला जाऊन नको एंड करू, उद्या एंड कर. एक दिवस ब्लॉगला गेप पडून दे म्हणलं, म्हणून आमच्या ब्लॉगला काल गेप पडला. हा ना. आणि त्या काकांना फोन करा, चला लय झाला आता. तू 5 वाजता मला 1.5 तास लागेल, त्याला 6:30 वाजता, त्याची अर्धा झालाय. करा तरी फोन एकदा परत, काल पण फोन करा, पाहिलं 5 वाजताच फोन केला त्याला मी, परत तरी पण करा. अरे तू म्हणलं काम आहे, मी कामामध्ये म्हणला, कसं परत फोन करा. मी फोन करून त्यांना म्हणते लवकर या, थोडं काम सोडून थोडं येणार आहे. मग मी घरी लवकर येतो म्हणला. मग आता मी किचन मध्ये गेलो, मला यायला भेटणार. हा बाय बाय, मी जाऊ मग. हो, तुम्ही तुमच्या मर्जीने जायला किचन मध्ये. बघा हे असं असतं, कोणतं काम सांगितलं ना ते वेळेवर नाही करायचं. अरे माणूस आला पाहिजे की नको, वेळेवर नाही करायचं म्हणजे काय, माझे ड्रिल मशीन का मला सांगितलं होतं काल त्या माणसाला, कालच घेऊन या म्हणून. कसं काल मागे पण काम चालू होतं, मग त्या मीटर बंद करायला लागतो. मीटर बंद केलं की दही कसं बनणार. आणि मागे आपल्या डेअरी मध्ये काय प्रॉब्लेम झालाय ते पण सांगा. काय प्रॉब्लेम झालाय ते प्लग हेच, तेच काम करून घ्यायचं ना मी, ते सांगा ना काय करताय उद्या बरोबर. पण डेअरी नाही ते उडलंय फ्यूज तिथं,
कसं काय उडला होता लोड आला कसं उडला होता तर काही आमच्या डेअरीमध्ये पण आहे ना ते जे प्लग लावायचं असतं ना ते असं आतमध्ये आणि त्या बटनाचं ते असतं बॉक्स पूर्ण तो पूर्ण उडाला जळाला आणि ते तिथं तर काहीच लागू शकत नाही काहीच होऊ शकत नाही पूर्ण ते चेंज करायला लावलंय तुम्हाला आता मी थोड्या वेळाने जाणार आहे डेअरीमध्ये तर तेव्हा दाखवते की काय झालंय नक्की आणि ते काका पण येणार आहेत ना काचा पण काम करून मी येणार मी त्यांना वडत वडत हाताला धरून घेऊन येईल तर आता आम्ही वरून आलेलो आहे खाली मम्मी लागली हसायला मम्मीने विसरू लावली मिस्त्री नाही मी अचानक आलो डायरेक्ट तर गाय आम्ही वरून आलोय खाली एक नाही दोन नाही काही सांगितलं नाही तर पायल ते चालू आहे स्वयंपाक मम्मी चालू आहे जरा स्वयंपाक नाही स्वयंपाक पायल ते चालू आहे स्वयंपाक आणि मम्मी चालू आहे पुसापस डस्टिंगचं काम चालू आहे मम्मी मिस्त्री लावली दाखव मम्मीने मिसरी लावली ना तर मम्मीचं कसं असतं मम्मी व्लॉग मध्ये येत नाही पावर ती पावर मग काय झापाचं झपलं सगळं भांडी एकदम चमकते बघा कशी चमकते बघा बघा आमच्या भांडी कशी चमकायला लागली नुसती एनर्जी घास खायला घासाघस एनर्जी मस्ती तर काय बनवणार आज जेवायला आज शेवग्याचं वरण वरण शेवग्याचं कालवण वरण कालवण करते सारखं त्या दिवशी कालवण नव्हतं केलं मग त्या दिवशी मिक्स डाळीचं शेवग्याचं वरण केलं आमतेच कर तेच करणार आहे आणि हे मेथीची आणि हे करणार आहे हा मेथीची मेथीची भाजी कशाला ते बरं चांगलं लागते साखर तुम्हाला खायचे पण आम्हाला नाही वरण भात करायचं ना मग मेथीची भाजी करायची तर वरण भात असतानाच काय कधी काय करतात काय खायला घालतात आम्हाला हे माहितीये का कधीही काही चालतात मग नव्हती करायला पाहिजे का तुझ्यामुळे बिर्याणी केली होती का एक दिवशी मम्मी बाथरूम मध्ये असं ना मी आणि जाऊन ओरडणार म्हणजे अशी मम्मी टेस्टच नाही आता मम्मीने तो झाडू किचन ठेवला होता मम्मीला म्हणलं त्या झाडूने आपण झाडतो खायचं सगळं फरशी तर तो किचन टपा ठेवला तर माझ्या कानापाशी येऊन एवढंच ओरडले की आता माझ्या बोटावर सुरी आली असती बघा बघा नाजूक आहे एकदम नाजूक आरती माझं पोट मुळावरती मग अशी तर शुक्र तर ओरडत ओरडत बाहेर आली ती माझ्या खाली ती आली कोण होई माझं खाली कधी ती ओरडत बाहेर आली मला पहिल्यांदा मला ना पोटमुळे असा आवाज आला असं नाही का खुडखुड खुडखुड मला असं वाटलं काय जाऊन बघा काय केलंय का त्यांनी पोटमुळे नाही नाही तिचं पोट आहे तिचं पोट आहे पिल्ला आहेत तिच्या आम्ही तेच बघितलं पहिलं की पिल्ला दिली आहेत का त्या मांजरीने मग तिचं पोट असं हालत होतं तिची पिल्ला पण हालत होती गेली बिचारी बाहेर म्हणून काय आलं सांगतो अंडी दिलं चिमणी पिल्लं घालायला लागली मांजर पिल्लं घालायला लागली आता काय झालं दुपारी माहिती का मांजर ना आमच्या पोटमाळ्यावर गेलती तिला पिल्ला होणार घरात गेली पोटमुळ्यावर घराच्या पोटमाळ्यावर गेलती माहित नाही पाहिलं बघा आणि खुडखुड वाजत होतं मग मी म्हटलं सहज ये रे जरा काहीतरी इथं वरती हाय वाटतं मला असं वाटतं मांजरच होती तिला बघून मी बाहेर पळाले मग प्रत्येक कशाला आली मांजर पिल्ल द्यायला घरात पण आम्ही नाही कारण देऊन दिली कारण की आता कसं पोटमाळ्यावर पिल्ल दिली तर पोटमाळ्याची हाईट खूप जास्त आहे मग ती पिल्ल बिचारी खाली पडतील त्यांना दिसत नाही ना त्यांना कळतं बरोबर आपोआप ती मुक जनावर आपल्यापेक्षा छान असतं माहिती का तुला पण कशाला पिल्लू तिच्या तोंडातून त्यांच्या तोंडातून बरोबर खाली पडत नाही बरोबर ते तोंडात नरड्याला पकडतात आणि मग ती कुठे गेली म्हण कशाला आहे ना मांजरीचा दात कधी पिल्लाला लागत नाही म्हणच आहे ती स्वतःच्या पिल्लाला मांजरीचा दात लागत नाही आणि ती कुठं बसते माहिती का आपण नाही का जे ग्रीन आणलं होतं ते भाजी लावायला ते नाही का ते ग्रीन भाजी लावायचं त्यात मातीमध्ये त्याच्यामध्ये ती बसते मांजर रोज मी बसवते तिथं तर काहीच रात्री काही ब्लॉग एंड नाही केला आता माझं तोंड बघा हा काका आलेच नाही ना त्याच्यामुळे ब्लॉगच एंड नाही केला तुम्हाला सांगितलं होतं की काका काच बसवणार आहे तर काका बोलले की आज येईल म्हणून तर सकाळी सकाळी लवकर येणार आहे कारण की मागे डेअरीमध्ये काम करायचं आहे आणि तिथला जो बोर्ड आहे तो चेंज करायचा आहे त्याशिवाय ते काम नाही होऊ शकत मी झाली अंघोळ करून रेडी आणि आता जाते किचनमध्ये लवकर आज मला लवकर आवडायचं आहे प्रतीक पण मार्केटिंगला गेलं आहे तर चला किचनमध्ये जाऊया चपाती टाकून म्हणलं जरा चपाती काळ्या पण पडत नाही आणि तवा खराब होत नाही ठीक आहे काम वाढून करायचं ठीक आहे करते तर आता आलोय मी आता कुठून आलोय मार्केटिंग लवकर आलो तर बनवायचं आज कालचा ब्लॉग कंटिन्यू करायला ब्लॉग या
कालचा ब्लॉग कंटिन्यू आहे हा. गुड गुड. कारण की आता काल मी ते काका आलेच नाही त्याच्यामुळे आपल्याला पचका झाला आणि ते मागचं करायचं गरजेचं आहे ना आता डेअरी मधलं है ना, म्हणून नाही एंड केला. हे बघा सकाळ सकाळ काय लावलंय. गणपती सांगपाकडे नाही भानपाशा. अरे सगळ्यांना येते ते माहितीये पण घरात आपल्याला गणपती आपण मला पण नाही येत. मम्मीला पण गणपती. आम्ही मम्मीला येते का भाषा? गणपती म्हण बरं. थोनपोळी बोल बरं. थोनपोळी गणपती बोल ग. अरे गणपती रे गणपती. सकाळ सकाळी येड लागते. मम्मीला पण येते ही भाषा. आता मी बंद झाली ती भाषा बोलायचं. आता कशाला कॅमेरा चालू केला. मग आता बोललं मग कॅमेरा चालू केला तर कानपाय बोन पोलू गणपती सणपंगळ्यांना शानपणात लनपाय बोन बोलायची मी. अनपशी भानपशा. आमच्या शाळेत सगळ्या पोरी असायच्या ना तर अशी भाषा आम्ही बोलायचो. मग बाकीची पोरं कळत नव्हती का? कळती काय काय जणांना कळती फक्त वेगळी असते थोडीशी भाषा. हो केलीये बाईने आतनं बसल्यावर ओरडती. मी मागापासून बघितलं असं ब्लॉग मध्ये सगळं तिथं आतनं बसून चालू. मम्मीला असं वाटतं की मी काय करपून ठेवणार आहे का काय. रोज काय करपवते का मम्मी मी. तर चला जातो मी वरती. काका पूर्ण 2 दिवसानंतर आले ते आणि 2 दिवस हे मशीनचं बंद होतं बोर्ड बघा. आम्ही सांगून त्याला 4 दिवस झाले. सामान आणून किती आम्ही सांगून त्याला 4 दिवस झाले नाही काय आणि सामान आणून 3 दिवस झाले. मग आता ते चुकी कुणाची? तुमची. तुम्ही सामान लवकर आणायला लावलं. तुम्ही आणलं नाही त्या दिवशी लवकर. मग आता माझे एवढे काम चालू आहेत. मला जेव्हा वेळ नाही जेवलं लगेच निघाल. चांगलं आहे ना काम चालू आहे तर काम पाहिजे. तुमचं करून मला डॉल्फिन चौकात जायचं. होय मोठं काम चालू आहे. लोकांना काम नाही ते रडतात ते. आणि तुम्ही बघा काका बिझी पर्सन आहे आपल्या आब्बीवाडीमध्ये आपण म्हणजे फुल फेमस. हा ना 7 दिवस तर काय सांगूच नका. 7 दिवस म्हणली की फक्त जगताप काका. सॉकेट पण बसणार नाही त्याला. मग जळालाय का पूर्ण नाही बसणार तो. नशीब त्याला चिकटलं नाही. हा ना स्पोर्ट नसता झाला मोठा. सगळं चिकटलं असतं ते का. होय बरं थोडं झालं ते. आता मला शॉक नाही लागणार म्हणून दाखवते. हे बघा हा बोर्ड पूर्ण जळाला होता. आता हा वाला नवीन बोर्ड आणलाय. तो पण तोडून ठेवायचा मी. हा वाला नवीन बोर्ड आणला आता. तर हे बघा गाईज ह्या 2 अशा काचा लावल्या ते इथं माझं सगळं थोडंसं छोटं मोठं मेकअप सामान आहे. बाकी तर सगळं मी कपाटातच ठेवलंय. आणि त्याच्यानंतर इथं खायचं काय असेल तर ते आता वरणार रिकाम आहे ते थोड्या वेळाने भरून दाखवेल मी तुम्हाला. तर इथं मी खायचं ठेवणार आहे. इथे थोडंसं मेकअपचं बॉडी लोशन वगैरे अजून ठेवायचं ठेवलं नाही सामान. आणि एक काच अजून लावली आहे आम्ही. हे बघा इथं लावली एक अशी एंट्रन्सला. आणि त्याच्यावर मी आत्ता तात्पुरतं ठेवलंय पण मी असं वेल लटकणारा वेल लावणार आहे. आता हे सगळं मला साफ करून घ्यायचं आहे. सगळं ते ड्रिल मशीनचे होल मारले तर त्यातला सगळा कचरा सिमेंट वगैरे पडलाय. आज 2-3 खूप मोठी कामं झाली आमची. की एक तर म्हणजे मागं आमच्या डेअरीमध्ये आग लागता राहिली आणि बोर्ड टाईमवरती बघितला तो नाहीतर मग तर मोठी आग लागली असती. तो बोर्ड चेंज केला. त्याच्यानंतर हे घरात पण थोडंसं काचा लावल्या आम्ही. ते माझ्यासाठीच लावलं ते खरं तर. सामान इकडं तिकडं पडायचं ना ते चांगलं नव्हतं वाटत. सो गाईज चला हा ब्लॉग मी इथंच एंड करते. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि तुम्हाला ते काचा लावायला आवडलं का ते पण मला सांगा कमेंट करून.